हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मी जे काही ब्लाउज स्टिच केलेले आहेत, जेवढे थोडेसे आहेत माझ्याकडं, कारण काय होतं नेहमी येतात ब्लाउज लगेच स्टिच केले की जातात। तर आज आहेत थोडेसे, म्हटलं की ते तुमच्याशी शेअर करावा आणि मी शिलाईचे रेट काय घेते हे ते तुमच्याशी शेअर करावं। म्हणजे शिलाईचे रेट जे असतात तर ते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की तिथं मटेरियल कसं मिळतं किंवा त्या तिथल्या राहणीमानानुसार तिथल्या त्या ह्याच्यानुसार रेट बदलत जातात। तर आमच्या इकडचे रेट काय आहेत आणि मी काय घेते हे तुम्हाला दाखवणार आहे, आज सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर इथे बघू शकता मैत्रिणींनो, हा ब्लाउज जो आहे तर तो याच्यावरती मी मल्टी कलरची लेस अटॅच केलेली आहे, लावलेली आहे आणि डबल लावलेली आहे, कारण ही जी साडी होती तर पूर्ण मल्टी कलरची होती, प्रत्येक वेगवेगळ्या कलरमध्ये याच्यामध्ये डिझाईन होती। आणि हा जो ब्लाउज आहे तर तो कटोरी ब्लाउज आहे, 32 साईजचा ब्लाउज आहे, एकदम छोटासा ब्लाउज आहे। आणि याच कस्टमरचे भरपूर सारे ब्लाउज शिवले होते तर ते लगेचच गेले होते, हा एकच राहिला होता। आणि याची जी शिलाई आहे तर ती मी इथं 200 रुपये शिलाई घेतलेली आहे, सॉरी 180 रुपये घेतलेली आहे। अस्तर त्यांचं होतं, फक्त मी लेस लावून 200 रुपये 180 रुपये शिलाई घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा बघा पुढचा ब्लाउज बघू शकताय तुम्ही। तर पुढचा ब्लाउज हा आहे पूर्ण पिवळ्या कलरचा ब्लाउज आहे, येलो कलर, आणि त्याच्यावरती मी अशी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि थोडीशी डिझाईन घेतलेली आहे। बघा खालच्या बाजूने गोल असा आकार दिलेला आहे। हा ब्लाउज जो आहे तो प्रिन्सेस कट आहे। याच कस्टमरचे भरपूर सारे ब्लाउजेस आहेत आपल्याकडं, मग प्रत्येक ब्लाउजला थोडंसं युनिक काहीतरी करायचं होतं त्यांनी सांगितलेलं। मग ही लांब बाही बनवलेली आहे, बघू शकता प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि हा पण ब्लाउज 32 साईजचाच आहे। तर खूप छान ब्लाउज बसलेले आहेत या कस्टमरला तर। आणि हे बघा प्रिन्सेस कट एकदम छान असा पफ आलेला होता। आणि आपल्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग स्टिचिंग कराल प्रिन्सेस कटचं तर अजिबात पफ कुठेही चुकणार नाही। तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, बघू शकता। आणि या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे 220 रुपये, अस्तर सहित माझा अस्तर आहे। त्याच्यानंतर हा पुढचा ब्लाउज आहे बघा, पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे। याला भरपूर सारी अशी डिझाईन केलेली दिसते, तिथं मणी लावायचे राहिले आहेत मला इथं, आणि मी ते मणी पण लावणार आहे, परंतु म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावा, कधी कस्टमर येतील आणि घेऊन जातील। त्याच्यानंतर हे बघा इथं नॉट पण लावलेले आहेत, छोटे छोटे लटकन लावलेले आहेत। आणि हा ब्लाउज आहे 4 टक्सचा आणि या ब्लाउजची मी शिलाई घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। खूप सारे डिझाईन आहे, 250 रुपये मी शिलाई घेतलेली आहे। बघा आता आमच्या साईडला शिलाई एवढीच आहे आणि त्यात मी इथं नवीन आलेली आहे। अगोदर मी सोलापूरला सांगोलला राहत होती, आता इथं मी लातूरला नवीन आहे। तर ही ब्लाउज भरपूर आहेत ब्लाउज माझ्याकडं, परंतु मी कमी शिलाई ठेवली आहे, कारण आपण नवीन असल्यामुळं हळूहळू वाढवलं तरी चालेल। फिनिशिंग वगैरे एकदम छान आहे, इस्त्री मारायची राहिलेली आहे या सगळ्याच ब्लाउजला, परंतु अगोदर म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावा, इस्त्री मारले की मी लगेचच त्यांना देत असते। त्याच्यानंतर हा पुढचा ब्लाउज बघा, सिंपल असा पंचकोनी गळा केलेला आहे, जास्त पण पंचकोनी नाही, एकदम थोडासा पंचकोनी आकार दिलेला आहे। आणि त्याच्यावरती हे बघा ही अशी पिंक कलरची गुलाबी मी लेस लावलेली आहे इथं। आणि हा पण ब्लाउज आहे तो प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे आणि याची शिलाई मी घेतलेली आहे 220 रुपये, म्हणजे अस्तर आमच्याकडे 40 रुपये मीटर आहे आणि लांब बाहीला 1 मीटरचंच अस्तर लागतं। आणि अस्तरची क्वालिटी 1 नंबर क्वालिटी आहे आमच्याकडची, म्हणजे मी जे आणते ते बऱ्याच प्रकारचे अस्तर भेटतात। तर या ब्लाउजला मी 220 रुपये शिलाई घेतलेली आहे लेस सहित। त्याच्यानंतर हा पुढचा ब्लाउज बघू शकताय तुम्ही। आता हा ब्लाउज जो आहे तर तो या बाहीवरती डिझाईन केलेला आहे, म्हणजे थोडंसं फ्रिल केलेली आहे आणि ही लेस लावलेली आहे आणि गळ्याला सुद्धा मी लेस लावलेली आहे। तर सिंपल गळा घेतलेला आहे, पान गळा, आणि गळ्याला लेस लावलेली आहे। हा ब्लाउज जो आहे तर तो कटोरी ब्लाउज आहे आणि या कस्टमरचं मी अंगावर माप घेऊन मी हा कटोरी ब्लाउज स्टिच केलेला आहे। कटोरी बघू शकता, एकदम छान अशी कटोरी आलेली आहे आणि थोडासा मोठा ब्लाउज आहे, 40 साईजचा ब्लाउज आहे हा। तर हे बघू शकता कटोरी। आणि या ब्लाउजला मी शिलाई घेतलेली आहे 250 रुपये, कारण याचं लेस वगैरे जास्त वापरली नाही आणि डिझाईन पण जास्त नाही, त्यामुळे मी याची 250 रुपये शिलाई घेतलेली आहे। तर आता बघू शकता पुढचा ब्लाउज बघू आपण।
तर पुढचा ब्लाऊज हे बघा अशा प्रकारे डिझायनर केलेला आहे. याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तर तो मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. लवकरच येऊन जाईल व्हिडिओ तो सुद्धा. तर इथे बघू शकताय अशा प्रकारे बाही आहे आणि बाहीतून उरलेल्या काठातून मी ही डिझाईन बनवलेली आहे. त्याला लेस लावलेली आहे आपल्या साडीच्याच कलरची आणि गोंडे बनवलेले आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा सुद्धा आणि याची शिलाई आपण घेतलेली आहे 250 रुपये अस्तर सहित डिझाईन सहित. डिझाईन पण थोडीशी आहे आणि याच कस्टमरचे बरेच ब्लाऊज आहेत, 5 ब्लाऊज आहेत, आणखी त्यांचे येणार आहेत आणि काही केलेले पण आहेत. तर याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता एकच नंबर फिनिशिंग आहे. त्याच्यानंतर हा ब्लाऊज मी ट्रायलसाठी त्यांना स्टिच करून दिला होता. छान बसल्यामुळे बाकीचे सगळे त्यांना शिवून दिलेले आहेत मी. तर याला फक्त पाठीमागे एक लेस लावलेली आहे आणि पुढेपर्यंत एका गळ्याला लेस लावलेली आहे आणि हा पण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याची शिलाई मी 200 रुपये घेतलेली आहे. छोटी स्लीव्ज आहे त्यामुळे 200 रुपये याचे घेतलेले आहेत. आणि हा बघा हा पुढचा लास्ट ब्लाऊज आहे. या सिंपल आहे, याला लेस वगैरे काहीच लावलेली नाही आणि याची सुद्धा शिलाई मी 180 रुपये घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो बघा मला सांगा कमेंटमध्ये की मी जी शिलाई घेतलेली आहे तर ती योग्य आहे का नाही. तसं तर मला तर वाटतं योग्यच आहे, कारण मी नवीन आहे आणि ब्लाऊजला मला थोडंसं कमीच घ्यावं लागणार आहे. हळूहळू मी रेट वाढवणार आहे. तर तुम्हाला यातला कुठला ब्लाऊज आवडला मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि यातल्या या अगोदर आपण बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत डिझायनर ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग, सारी रियूज आयडिया, साड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर व्हिडिओ एकदा पाहून घ्या. आणि तुमच्याकडे किती शिलाई घेतात अशा ब्लाऊजला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आणि एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जाईल. आणि हो, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.